गुड मॉर्निंग गाइस. वास मस्त येतोय. वेलकम टू नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग गाईज. 7 वाजलेले आहेत सकाळचे. सूर्य मस्त उगवला आहे या साईडला आणि इतकी थंडी आहे, इतकी थंडी. हँड ग्लोव्ज विसरलेले आहे. भरपूर थंडी आहे या साईडला. म्हणजे याने गरम पाण्यात, थंड हात पाण्यात जर हात घातला 440चा करंटच लागेल. बापरे. गुड मॉर्निंग. मॉर्निंग झाली तरी पण खूप थंडी असते. पारुसच आहे माझं. आंघोळ नाही गेला अजून. गाईज चहा बनवतोय आम्ही आता. चहा उकळलेला पण आहे, पण याचा फंडा असा आहे की फ्लेमच छोटी आहे याची. आम्ही काल येतानाच संध्याकाळी दूध वगैरे आणलं होतं. चहा पावडर इथे होती, साखर आणलेली आहे आणि यांच्याकडे सगळी भांडी आहेत. कप वगैरे आहेत. नंतर काल आम्ही जेवण जे ऑर्डर केलं होतं त्याची भांडी आहेत आणि आम्ही धुवून ठेवले त्या ते. आणि याच्यामध्ये सगळे चमचे वगैरे दिलेले आहेत. सगळी भांडी आहेत. आणि इथे पण खूप मस्त आहे. याच्यामध्ये सगळे डिश वगैरे दिलेले आहेत त्यांनी. बाउल्स आहेत. त्याच्यानंतर इकडे ग्लास, वाटी सगळं आहे. असं नाही की काय बनवायचं असेल तर नाही, सगळ्या गोष्टी आहेत इथे. आणि त्याच्यानंतर इथं आम्ही काल मॅगीचे पॅकेट्स पण आणलेले आहेत, बट काल आम्हाला बनवणं नाही झालं कारण इतका कंटाळा आला होता. सो आम्ही आता चहा बनवलाय. ते दोघं ब्रश करतायत, कोमल आणि VK. आणि छान संगीत लावलेलं आहे, मस्त म्युझिक. आणि हे संगीताचा आनंद घेत आहेत. हो ना. येस. सो हाऊ वॉज युअर लास्ट नाईट अँड लास्ट डे? आपण काही पण करू शकतो. ऍक्च्युली म्हणजे मजा आली, छान वाटलं. मजा आली ना. छान वाटलं. थंडी आहे. आणि इथे यांनी खूप छान एस्थेटिक गोष्टी ठेवलेल्या आहेत, पण मला याची खूप भीती वाटत होती. हे खूपच डेंजर होतं. आणि संध्याकाळी काल आम्ही बसलो होतो तर इथे लायन पण टायगर होता. तर आणि अशा बऱ्याच छान छान गोष्टी आहेत इथे. मी वगैरे आणि इकडे पण काही गोष्टी लावलेल्या आहेत. मस्त यांनी इंटेरियर केलेलं आहे. इंटेरियरची डिझाईन. इकडे बुक शेल असल्यासारखं बुक्स आहेत भरपूर. आणि जे जुन्या कॅसेट्स असतात ते पण आहेत इथे. केवढं सुंदर वातावरण झालं, असं वाटतं इथून जाऊच नाही. मस्त आहे बटवीला, एकदम मस्त. वाव. सकाळी असे सुंदर किरण येतात सूर्याची. झाला का चहा? बिस्किट. सगळ्यात छान आहे इथे फोटो काढण्यासाठी. झालं का फोटो काढून थांबलेत? छान झालं. जास्त टाकली मी जरा. याला टाकून कोल्यामध्ये एक नव्हतं त्याचं असं. 0 ऑइल मॅगी असं बनवतो आम्ही, कारण आमच्याकडे तेल नाहीये. आणि इथे पण चेक केली नाही, बट इथे मसाला वगैरे सगळे आहेत, पण काय माहिती तेलच नाही ठेवले आता त्या लोकांनी. आणि आमचं पण काही एवढं लक्षात नाही आलं तेलाचं वगैरे. सो बघूयात आपण बिना तेलाची मॅगी कशी बनते. आणि मसाला मॅगी बनवतो. किती छान आहे ना हे.
ते भांडी सुद्धा असते तिथं. आणि आम्ही काल येताना गाडी थांबवून मॅगीचे पॅकेट, टोमॅटो, कांदा वगैरे घेतला. लसूण टाकल्यानंतर पण छान होते मॅगी, बट आम्हाला दहीच आणली. चालू करायचं का पाणी आता? राहू दे, राहू दे. बरं, खूप आवाज येतो. अजून थोडस पाणी लागेल. गॅस बंद. वास मस्त येतोय. जमतंय का आपल्यासारखी रेसिपी? येस, बघूयात आपण 0 वाली. कमी आहेत ना आपल्याकडे सगळं. हो ठीक आहे, अशी आपल्याकडे. झाली मॅगी? झाली ना, मस्त बास. बनली हा. पण छान झाली का? असं दिसतंय, दिसायला तर अशी दिसते. लेट्स सी की कशी आहे टेस्टला. वाव. चलो बाहेर बसायचं का इथे बसायचं? कसं झालं मॅगी? मस्त. अच्छा, लेगपेक्षा छान. कशापेक्षा? लेगची इथं खाल्ली आहे त्यापेक्षा छान. हो ना. चालू आहे व्हिडिओ. See guys, छान झालं. every overdressed wife needs a underdressed. कसं वाटते मॅगी मम्मी? छान. छान. छान बनवली तृप्तीने मॅगी, कारण अक्षय भैयांनी खूप छान चॉपिंग करून. हा, ते पण आहे. तुला काय वाटतंय? मला पण हेच वाटतंय, कारण घरी मी काही बनवलं गॅस ना, ऑन करून त्याला दिला आहे. आणि आम्हाला त्याचं फंक्शनिंग सांगितलं. अच्छा, म्हणजे रंगात आली आहे. हो, प्रेम खूप झालंय या मॅगी मध्ये, अच्छा, त्यामुळे नुसतं प्रेमच होती चाललंय का? ठीक आहे. आज फक्त प्रेम. आजचे दिवस म्हणजे आजचे दिवस आज अॅनिव्हर्सरी आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू सो मच. येस गाईज, आता आम्ही निघतो आहेत. सगळं लगेज वगैरे ठेवलेलं आहे आम्ही गाडीमध्ये. आता फायनल फक्त आम्ही आता फोटो काढतोय. इथे ट्रायपॉड स्टँड लावलेला आहे. इथे फोटो सेशन चालू आहे आमचा. लग्नात पण एवढी फोटो सेशनची अरेंजमेंट केली नसेल तेवढी आम्ही केली. झाले फोटो काढून? चलो ग्रुप फोटोज. येस. तर इथला एक्सपिरियन्स सगळा छान होता. म्हणजे कशाची काही कमी वगैरे नाही पडली. कंप्लेंट करण्यासारखं वगैरे काही नव्हतं. सगळ्या गोष्टी यांनी प्रोव्हाइड केल्या होत्या. जाणार म्हणजे आता सेकंड डे आहे. पण आम्ही आता दुसऱ्या स्टेला जाऊ, कोडाईकॅनलला. येस, म्हणजे आहेत बऱ्यापैकी चांगले प्लेसेस आहेत, तर ते ठीक जाऊया, आहे. एक्सप्लोर करूया. हो. आपल्याला उशीर झाला पण ठीक आहे, 10:30 जाऊया. वाजलेत. येस, बट काल कंटाळा वगैरे आला होता आणि झोप पण झाली पाहिजे. मेन म्हणजे प्रवासामध्ये ठीक आहे. झोपच नाही झाली तर मग ठीक आहे, कसं पण होऊन जाईल. ओ नो नो नो. आमची सेकंड डेची जर्नी स्टार्ट झाली आहे आणि आता आम्ही चाललोय पाईन फॉरेस्टला. बघूयात. आणि आम्हाला तर चहा घ्यायचा, पण इथे चहाच नाही भेटत आहे. काल एका ठिकाणी आम्ही पिला, तो छान होता, बट ते आता ठिकाण गेलेलं आहे पाठीमागे. सो बघूयात पुढे चांगलं भेटतंय का नाही वगैरे. ओ रस्ते, छोटे छोटे रस्ते इथले. हा आहे अप्पर लेक व्ह्यू पॉइंट. गाईज, आम्ही जात होतो आज पुढच्या साईडला, बट आम्हाला लेकचा व्ह्यू दिसला. तर याच लेकला आम्ही काल बोटिंग वगैरे करणार होतो, बट पाऊस पडल्यामुळे आम्हाला काही भेटलं नाही. तर हे असं आहे इथले लोकल स्ट्रीट. हे आम्हाला फोटो काढतायत का म्हणून विचारण्यासाठी आलेत. बट आमच्याकडे एवढा चांगला कॅमेरा आहेत तर आम्ही का काढू. ठीक आहे, ते त्यांचा बिझनेस आहे. हो ना साहेब? येस, करेक्ट. यश, करेक्ट. हे जे काही आहेत ना इथले थोडेसे फेमस असं म्हणू शकतो आपण, तर इथे त्यांनी बोर्ड लावलेला आहे. यू कॅन सी
कोकस वॉक, ब्रँड पार्क आणि बरेच बाकीचे ठिकाणे. ही कचऱ्याची पेटी कशी आहे? ॲनिमल. फोटो काढणार आहेत. टॉप व्ह्यूने आता फोटो काढतील ते. आमचा नाहीत बट दुसऱ्यांचा काढतायत. मी फक्त दाखवते तुम्हाला. हे असं फोटो काढतात. काय घेते कोमल? काय आवडतंय का? म्हणजे अट्रॅक्ट करतं सगळं, पण जवळ जाऊन बघितल्यावरती डू यू रिअली नीड इट, तर मग तुला काय आवडतंय का ॲज सच? हां, ओके. थोडे छान युनिक डिझाईन्स आहेत. काय आहे ते बट? Yes, yes. For you to, yeah, we will approach. It's okay. गाईज आम्ही आलो आहोत पाईन फॉरेस्टला. पूर्ण इथे फॉग आलेला आहे, पण इथे खूप भारी वाटतं इथे आणि गर्दी पण खूप आहे वीकडेज असताना पण. बट मस्त आहे गर्दी बघा. हे आहे पाईन फॉरेस्ट. Fine for you. Rock, pillar rock view. पिलर. तर हे प्लेस आहे पिलर रॉक व्ह्यू. मस्त आहे आणि इथे एलिमेंट वगैरे मस्त होतं वाटतंय. क्यूट क्यूट वाटतंय ते बघायला. ऍक्च्युली इथून पिलर रॉकचा व्ह्यू येतो, पण ते फॉग आल्यामुळे आता काही दिसणार नाहीये. तरी आपण बघूया. हा क्लोजअप व्ह्यू. खूप क्यूट दिसतात हे हत्ती. कोडाईकनाल वाईल्ड लाईफ सँच्युरी. डी डिझाईन आहे एलिफंटची. हे तर इथे एक ब्रिज आहे आणि आम्ही ब्रिज वरून जातोय. छान. एवढी थंडी नाही आहे इकडे. गाईस तर आम्ही आता गुना केव्हजला आलोय. गर्दी खूप आहे इकडच्या साईडला, बट मला कळतच नाही की वीकडेज आहे तरी पण, म्हणजे गुरुवार असला तरी पण गर्दी का इतकी आहे लोकांची. म्हणजे आम्ही कोडाईकॅनलला आलो कारण का वीकडे आहे म्हणून, आणि आम्ही सॅटर्डे संडेला दुसरे डेज ठेवलेल्या, दुसरीकडे जायचं असं ठरवलं. खुश. गाडी आम्ही पार्किंग केली. आता आम्ही चाललेलो आहोत. चल गुना के. हे इथून एंट्रन्स आहे याचा असा. चालूया. गर्दी 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 खूप आहे. मंजुमल बॉईज मूवीचं शूटिंग झालं होतं. तुम्ही बघू शकता इथे पूर्ण जंगल आहे. तर तो मूवी पण असा सस्पेन्सवाला वगैरे होता, असा हॉरर वगैरे सीन असे दाखवलेले आहेत. आणि बस इथे शूटिंग झालं होतं त्यामुळेच हा पॉईंट फेमस झालेला आहे. बट असं काही इथे जंगलच आहे जास्ती, आणि सराउंडिंग पण एकदम मस्त आहे पूर्ण. हे बघा पूर्ण सगळीकडे फॉग आला, पण हे ज्यावेळेस क्लिअर होईल त्यावेळेस पण खूप सुंदर दिसेल. बट असंही छान वाटते. व्हिडिओमधल्यापेक्षा अजून प्रत्यक्षात बघण्यामध्ये मजाच वेगळी आहे. आता सध्या मंजुबल बॉयज 2चं शूटिंग झालंय. ठीक आहे. सी गाईज, ही आमच्या फिल्मची मेन हिरोईन आहे आणि हे डायरेक्टर आहेत. ही इज द कॅमेरामॅन आणि मी असिस्टंट डायरेक्टर आहे. हे दोघं पण खूप फुटेजेनिक आहेत आणि खूप चांगले पोजेस वगैरे सांगतात. आम्ही तर म्हणजे त्यांचंच बघून तेच आम्हाला डिरेक्ट करतात आणि आम्ही फक्त पोज करतो. इथे बघा गाईज सगळ्यांचा फोटो सेशन चालू आहे. म्हणजे मला बॉईज 2 वाटतं मला. इकडे आमचं पण फोटो सेशन चालू आहे.
त्या हिरोईनचं फोटो सेशन चालू आहे, हिरोईनचं झालेलं आहे. खूप गर्दी झाली आहे शूटिंगसाठी. आता हे मुलं आलेत पण माहित नाही का ओरडत आहेत, खूप कालवा करतात. गुना केव्जमध्ये सगळीकडे असंच काही होतं, म्हणजे मोठी झाडे आणि त्यानंतर त्याच्या जे रूट्स आहेत त्या पूर्णपणे सगळीकडे पसरलेल्या आहेत. तर हे थोडंसं युनिक होतं, त्यामुळेच इथे गर्दी होते बघायला. आणि त्यानंतर आम्हाला गाडीतूनच जाताना पाईन फॉरेस्ट दिसलं, पण ते काही सेम असंच असणार गुना केव्जसारखं, त्यामुळे आम्ही तिकडे काही गेलो नाही. आणि त्यानंतर आम्ही निघालो स्टेकडे आणि जाताना थोडासा फॉग होता, थोडासा नाही आहे पण तुम्ही बघू शकता भरपूर फॉग होता, पुढचं काही दिसत नव्हतं. आणि थोडंसं पुढं गेल्यानंतरनं पाऊस पण चालू झाला. आम्ही इथे A to B असं रेस्टॉरंट आहे, तर इथे जेवायला आलो. आम्ही आता जस्ट सूप घेतला स्टार्टरमध्ये आणि आता आम्ही चौघांमध्ये दोन कोणती ऍक्च्युली आम्ही दोन थाळी. साऊथ इंडियन स्पेशल आणि हा. दोन नॉर्थ इंडियन स्पेशल मागवले. इथे दही आहे, ही बिर्याणी आहे, हे फ्राईड इथे. गोबी, हा शिरा आहे, यातले एक हे पालकची भाजी आहे, एक हे सांबर टाईपच आहे, म्हणजे सांबर नाहीये, वेगळेच असतं रायता. ह्याच्या बिर्याणीचं बीटरूट असतं का नाही, त्याचं हे केलेलं आहे, बीटरूट फ्राईड करून गेलेलं आहे. तर हे राईस सोबत पण खातात. हा पापड आहे. ओके. तर ऍक्च्युली दिस इज द थिंग. हो छान आहे, बट ठीक आहे आता टेस्ट करून बघूयात आपण. ओके, तर ही आहे की नॉर्थ स्पेशल आहे, याच्यामध्ये रोटी आहे, जिरा राईस आहे, पुलाव टाईप बोलू शकता, एक व्हेज भाजी आहे, दाल राईस आहे, पनीर आहे सेम आणि शिरा. तर असे आले. हाय, खूप छान आहे हे सगळे फ्लेवर्स. हे रसम आहे, हे सांबार आहे आणि हे टोमॅटो सांबार, टोमॅटो राईस सारखं लागतंय. खूप वेगळं पॅलेट आहे, छान आहे. शिरा पण खूप छान आहे. बाकीचे फक्त अजून हळूहळू सांगेल. स्टे ट्यून. गाईज आमचं जेवण झालेलं आहे. तर इथलं जेवण खूप मस्त होतं. A to B असं रेस्टॉरंटचं नाव आहे आणि फूड क्वालिटी वगैरे एकदम सही. तुम्ही आलास तर नक्की इथे व्हिजिट करू शकता. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the गाईज तुम्ही बघू शकता हे असा त्यांचा एरिया आहे आणि मोठा एरिया आहे इथला सगळा पूर्ण सराउंडिंग वगैरे. आमची जी रूम आहे ती या साईडला आहे. इथून वरती स्टेअर्सवरून चढून गेल्यानंतरनं अजून एक फ्लोअर आहे. तर इथे या साईडला वरच्या साईडला रूम्स आहेत आमच्या. आता थोडंसं फोटो सेशन वगैरे करू, हो ना आपण? यस, येस. खूप छान आहे, हो. खूप मस्त आहे. लाईक खूप मोठं आमचं हे आहे, सराउंडिंग आहे. या स्टेचं नाव काय आहे ऍक्च्युली ग्रीन काहीतरी आहे असं. ओके, ठीक आहे. caption हो, मध्ये हो, काय हो. आता पूर्ण details हा, आपण देऊ म्हणजे शकतो. काइंड ऑफ आपण रो हाऊस वगैरे असं म्हणू शकतो ना, बट काइंड ऑफ की असं Not की wrong, इथे but बरेच रूम्स वगैरे आहेत आणि विलाज पण आहेत. बट आम्ही कालच विला बुक केला होता, त्याच्यामुळे आम्ही आज रूम्स बुक केलेले आहेत. yes, आणि खूप बट मस्त हे आहे. छान आहे. हे थोडंसं आले ते आमच्या वरती हिल स्टेशनला होतं, वरच्या साईडला. हे थोडं खाली आहे, म्हणजे हे पाठीमागे दिसतं ना पूर्णपणे वरती वरती. जे मला इथल्या गोष्टी आवडलेल्या आहेत ते म्हणजे की इथे सगळ्या ज्या गोष्टी आहेत इथे प्लास्टिकचा जास्त लोक वापर करत नाही आहेत. आणि जे की जसं खायला वगैरे पाहिजे असेल, आम्ही काल सकाळी गुना केव्जला वगैरे गेलो होतो, तिथे पण त्यांनी जे खाऊ असतो म्हणजे कैरी किंवा बाकीचे काही चणे फुटाणे वगैरे वड्यावर ब्ला ब्ला ब्ला, सो ते पण त्यांनी सगळ्या कागदी प्लेट्समध्ये वगैरे विकायला ठेवलं होतं. आणि प्लास्टिकचे ग्लास यूज करत नाहीत त्यांनी, काहीच नाही. आणि बिस्लेरीसुद्धा बाहेर विकायला नव्हती. आम्ही सकाळपासून बाहेर बघितली बट बिस्लेरी नाही आहे. आणि इथे थंड हवेच्या ठिकाण होते त्यामुळे जास्त तहान पण लागली नव्हती, सो आम्ही ॲडजस्ट केलं. बट
रेअरली बिस्लेरी भेटते. आणि सकाळी पण आम्ही रेस्टॉरंटला गेलो होतो, तिथे पण आम्हाला बिस्लेरी विचारली, बट तिथे नव्हते. सो आम्ही तिथलं जे नॉर्मल पाणी होतं तेच त्यांनी आम्हाला दिलं, प्लास्टिकच्या बॉटल्स नाही. आणि हा मेन गोष्ट म्हणजे रूम्समध्ये पण प्लास्टिकची बॉटल आम्हाला बघायला भेटली नाही. काल आम्ही गेलो होतो तिथे पण आम्ही बाहेरूनच घेऊन गेलो होतो, जे मोठे 50-70 रुपीजचे वगैरे जार असतात ते मोठे पाण्याची बॉटल ते घेऊन गेलो होतो. आणि रूममध्ये त्यांनी ठेवलं नव्हतं. आणि इथे पण आज रूम्समध्ये जे आहेत ते स्टीलच्या बॉटल्समध्ये यांनी पाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि काल पण आम्ही गेलो होतो विलामध्ये, त्यांनी पण तिथं तसंच पाणी ठेवलं होतं, स्टीलच्या बॉटल्समध्ये पाणी ठेवलं होतं. सो खूप रेअरली इथे बिसलेरी भेटते. तर याच गोष्टी मला थोड्याशा शेअर करायच्या होत्या. आपले जे पब्लिक आहे ते इथे खूप रूट्सला धरून आहे आपल्या. म्हणजे इथल्या बायका पण अजूनही साडी साडी तर घालतोच आपण, बट गजरा वगैरे रोज घालून असतात. आपल्याकडे कसं इव्हेंटला वगैरे आपण घालतो, कार्यक्रमात लग्नाच्या वेळी वगैरे, बट इथे नाही ना, असं सगळीकडे रोजच घालतात. तर हीच खासियत आहे. बट मस्त आहे कोडाईकॅल, थंड हवेचं ठिकाण. जसं आपल्याकडे महाबळेश्वर आहे तसंच इकडे आहे. बघण्यासाठी म्हणजे हेच, आपल्याकडे महाबळेश्वरला आपण एलिफंट पॉईंट किंवा बाकीचे जे पॉईंट्स आहेत तिथे गेल्यानंतर आपल्याला फॉग वगैरे दिसतं, तसं इकडे पण आहे. बट इथे थोडंसं वेगळं म्हणजे उंच झाडी खूप आहे आणि सगळे लोक इथले इको फ्रेंडली आहेत. हा माझा फुल आहे आउटफिट चेक. माझ्यामध्ये खाली ट्राउझर घातलेली आहे आणि हा वेस्टर्न टॉप आणि छोटेसे स्टोनची इयरिंग्स. आणि त्याला बोटनिक असल्यामुळे ते गळ्यातलं वगैरे नाही घेतलं, बट असा हा माझा ओव्हरऑल आउटफिट चेक. गाईज कमेंटमध्ये मला नक्की सांगा मी कशी दिसते. हा किती सुंदर रोज आहे ना, म्हणजे वेगवेगळ्या कलर्सचा, लाल आणि पांढरा आहे, असा युनिक काहीतरी आहे. इथे खूप छान फ्लावर्स आहेत. म्हणजे काल पण आम्ही गेलो होतो ना, तिथे पण वेगवेगळे फ्लावर्स होते. आणि हे जे आहे ना ते हायड्रांजियाचं फ्लॉवर आहे. म्हणजे एक आपल्याकडे सदाफुली असते ना, तसे एकदम बल्कमध्ये इथे आहेत. लाईक डिरेक्टली बुके म्हणून पण आपण देऊ शकतो. बट हे इतकं सुंदर आहे ना झाड, सॉरी फुल. आणि आता याच्यामध्ये एकच कलर आहे, बट आपण याच्यामध्ये डिफरंट कलर पण पाहू शकतो. आता याच्यामध्येच पण हिरवा आणि जांभळा कलर आहे. इथे यांनी सॉन्ग लावलेले आहे, साऊंड ठेवलंय म्हणजे एकदम पीसफुल वाटण्यासाठी. आणि त्याच्यानंतर इथे पण भरपूर सारे असे फ्लॉवर्स आहेत, इतके सुंदर आहेत. वाव. इथे पण वेगळे वेगळे आहेत. इथे आहेत दिस वन ऑल्सो, हे पण वेगळे फ्लॉवर्स आहेत. वाव, इथे तर बघा ना गाईज केवढे सुंदर आहेत. म्हणजे असं तोडण्याचं मन पण करते आणि नाही पण करत आहे. वाव, पूर्ण हे सगळं इथे पण वेगळे फ्लॉवर्स आहेत. हा पूर्ण रूमच्या पाठीमागे आहे हे सगळं. कोणाचं फोटो सेशन चालू आहे, कोणाच्या गप्पा चालू आहेत आणि माझं ब्लॉगिंग चालू आहे. ओके, तर गाईज आम्ही आलेलो आहे आता, म्हणजे इथे नॉट ब्रेकफास्ट, लाईक चहा प्यायला आलेलो आहे. समोरच्या साईडलाच रेस्टॉरंट होतं, आम्ही फोटो काढत होते ना, इथेच रेस्टॉरंट आहे यांचं. आणि इथे जस्ट म्हटलं की चहा वगैरे आहे का विचारावं. मोस्टली इथे चहा वगैरे नाहीये, बट ठीक आहे इथे चहा आणि कॉफी तर प्रत्येक ठिकाणी. आम्हाला चहा प्यायची इच्छा आहे. इन हाऊस रेस्टॉरंट आहे तर सगळंच मिळते इथे, असं काही नाही. बट छान आहे ऍक्च्युली. इथून म्हणजे आतमध्ये पण सिटिंग आहे, डायनिंग वगैरे सगळं आहे. इथे बाहेर पण तुम्ही बसू शकता. म्हणजे इट्स प्रिटी गुड. With the gentle sound of the waves crashing against the shore. मग चहाची आम्ही ऑर्डर दिली, येतेच आहे चहाची ऑर्डर. आलोय कोडाईकॅनलला. गाडीतनं आणायचं होतं बट नाही भेटला. ठीक आहे, आपण काय करू, तर आपण चहा ऑर्डर केलेला आहे. चहा पिल्याची चहा पिऊया आणि ऑर्डर. तोपर्यंत इकडे सीन असं तू एन्जॉय कर. हे बघ असं फॉग इकडे इकडे दाखव व्हिडिओ मध्ये. सेकंड. हा, तर तुम्ही बघू शकता का, आता आम्ही आता चहा प्यायला बसलो ना, त्याच्या समोर असा व्ह्यू आहे. काय मस्त व्ह्यू आहे. फिलिंग आहे ही. फिलिंग मस्त मस्त. ठीक आहे. आणि गोष्ट म्हणजे की पाऊस नाही पडला आता, म्हणजे काल झाला, सकाळी झाला, दुपारी थोडा. संध्याकाळच्या डिनरसाठी आम्ही आलो आहोत द कार्लटन या रेस्टॉरंटला. गणपती बाप्पा मोरया.
तिथे गेल्यानंतर आम्हाला अशा सुंदर मूर्ती तिथे दिसल्या. इतक्या सुंदर होत्या त्या. आय डोंट नो की ते कशासाठी ठेवलं होतं, ते विकण्यासाठी होत्या की जस्ट ते शोसाठी लावलं होतं त्यांनी. बट खूप सुंदर होत्या. सो गाईज, आम्ही आता आलो आहोत जेवायला. गाईज, आमचं जेवण झालं. आम्ही इथे वॉकला आलो आणि इथेच बसलो आहोत सगळेजण. थोडंसं वॉक केलं आणि आता आम्ही बसेल. सगळे थकून बसलेले आहेत तिथे. थकून नाही थकलं. ठीक आहे, तर आजच्या व्लॉगचा एंड अक्षयजी करतील, मी नाही करणार आहे. तर आजचा दिवस ऑलमोस्ट संपलेला आहे. आम्ही सेकंड डे आहे, कोडायकॅनलमध्येच आहे. तर आज पण आम्ही म्हणजे खूप सारे प्लेसेस एक्सप्लोर केले. इथे स्टेला आलो. आता ह्यांची ॲनिव्हर्सरी होतं तर आम्ही डिनरसाठी पण जाऊन आलो. तर आता ऑलमोस्ट 11 वाजलेले आहेत. आता उद्या आम्ही निघणार आहे मदुराईसाठी. तरी बघूया मग उद्या ब्रेकफास्ट वगैरे करून चेकआउट करून मदुराईला निघूया. तर पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या व्लॉगमध्ये अशाच नवीन गोष्टी बघण्यासाठी वेट अँड वॉच. आणि जे नवीन लोक बघतायत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा.